नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित म्हणा, पीक विमा संदर्भात म्हणा, अशीच नवनवीन व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर जराही ना व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की पत्रकारांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्जमाफीवरून प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात सकारात्मक त्यांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलेलं आहे. आणि ही कर्जमाफी आता कधी होणार आणि भरपूर व्हिडिओ व्हायरल होतं की 1 जून पासून कर्जमाफी होणार का? तर कर्जमाफीच्या नवीन अपडेट काय आहेत? याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीच्या अगोदर सरकारनं जर केली या निवडणुकीच्या कर्जमाफीच्या फायदा या निवडणुकीच्या सरकारला होऊ शकतो, हे संपूर्ण डिटेल अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी यूट्यूबमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्वच तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच नवीन व्हिडिओ येत असतील पीक विमा संदर्भात. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर पत्रकारांच्या माध्यमातून एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून कर्जमाफीवरून सकारात्मक देण्यात आलेला आहे. आणि हे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जे शेतकरी वचन दिलं होतं, वचन पूर्ण करून जसं कर्जमाफीच्या वचन सरकारने शेतकऱ्यांनी दिलं होतं त्या वचन पूर्ण करणार आणि अशी माहिती एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मीडिया देण्यात आलेला आहे. तर याचबरोबर सध्या व्हिडिओवर भरपूर व्हायरल होत आहे. स्थानिक शासनाच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आहेत आणि सरकार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांच्या करून त्यांच्या बाजूने निकाल लावू शकतात असा भरपूर काही वैज्ञानिकचा असा सांगण्यात आलेला आहे. परंतु आता सरकारचं काय मत आहे याच्यावर स्पष्टपणे सांगतो की सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये वचन दिलं होतं आणि या वचन पूर्ण करायची वेळ आलेली आहे आणि मागच्या अर्थसंकल्पाच्या कर्जमाफी घोषणा करण्यात आलेल्या आहे. परंतु सरकारनं बरोबर पॉईंट धरून ठेवलेला आहे की तो पॉईंट आहे येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर 100% या सरकारला फायदा होईल अशी सरकारनं वाटत आहे. तर जर सरकारने निवडणूक ही केली तर ही कर्जमाफी सरकार, जर तुम्हाला खरंच सांगतो, ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनच पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या सामोरे जाणार आहे. आणि भरपूर मीडियाच्या माध्यमातून सध्या बातम्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तर हे सत्यसुद्धा आहे. आणि परंतु मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज ही योजना महात्मा फुलेराव 2019ची, हे दोन्ही योजनेचे पात्र असलेल्या प्रकृती लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का, हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि शेतकऱ्यांचं मुंबई हायकोर्टामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की कर्जमाफी संदर्भात याचिका करण्यात आलेला आहे की हे पात्र आहेत का, तरीही त्याला कर्जमाफी हे आलेलं नाही आणि शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे मुंबई हायकोर्टामध्ये कर्जमाफीचा पिटिशन दाखल करण्यात आले. त्यामुळे मुंबई हायकोर्टामध्ये मुंबईतून कर्जमाफीवरून कोर्ट काय उत्तर देतं हे तिथं पाहण्याचं आहे. परंतु त्या भरपूर शेतकऱ्यांचा मागणी प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुकीच्या सरकारने कर्जमाफी केली तर आमची कर्जमाफी होईल का? या वर्षाचे कर्ज आहे, त्या वर्षाचं कर्ज आहे, ह्या वर्षाचं कर्ज आहे. तर हे 2 मिनिटाच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा आणि पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल. तर दोन कर्जमाफीची योजने हे चालू झाले आणि जर राबवण्यात आलेली नवीन सरकारने जर कर्जमाफी केली तर 2014 ते 2019 3 कर्जमाफी हे कालखंडामध्ये सांगण्यात आलेलं आहे की नवीन कर्जमाफी जर सरकारने जर केली तर 2019 ते 2025 या कालखंडातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते. जर तुम्हाला 2019 आणि 2025 या कालखंडामध्ये असेल तर तुम्हाला 5 ते 6 वर्षाची कर्जमाफी हे तर तुम्हाला 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी लाभ होऊ शकतो. आणि दर सरकारने जर तुमचं कर्जमाफी केली तर तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तर सरकारने निवडणुकीच्या कालखंडामध्ये सरसकट कर्जमाफी 3 लाखापर्यंत त्या कर्जमाफी करेल अशी शक्यता आहे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेला पात्र असलेल्या परंतु नसलेल्या या शेतकऱ्यांचे 6.5 लाख कोटी रुपयाचा असा हा काय होणार. तर ज्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पात्र असलेल्या लाभ न राहिलेल्या
364 कोटी रुपयांचं असं काय होणार, हे सुद्धा हे कर्जमाफी आकडे भरपूर मोठे आहेत. आणि त्यामुळे सरकारने सांगेल तर आपण जर पाहायला गेलं तर सरकार माहिती की आम्ही कर्जमाफीचा डाटा गोळा करायला सुरू केलेला आहे. आणि आतापर्यंत जवळपास शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी 35,000 कोटी रुपयाचे असं डेटा सांगतो. आणि हे सरकार म्हणते की डेटा गोळा करायला सुरुवात करण्याला आणि प्रतीक्षा मात्र एक गोळा सुरू करण्यासाठी सुरुवात केली का नाही सरकारला जर माहीत तर हे. परंतु आता सध्या कर्जमाफी अपडेट समोर दिसून येत आहे. त्यामुळे असंच वाटत आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कर्जमाफीवरून हे सांगण्यात आलं आहे की देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री आता अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की सर्व मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले कर्जमाफीचा निर्णय घेतला तर हा निर्णय कोणालाच घेता येतो. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीच्या कालखंडामध्ये वचन तर दिलं होतं तर कर्जमाफी हे करणार आणि अनुदान द्या आणि त्यामुळे मतदान शेतकऱ्यांनी देईल आणि असे सर्व निर्णय हे देण्यात आलेला आहे. तर ओपन देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा.